यवतमाळ जिल्ह्यातील घाटाणा गावात ग्रामपंचायतीचा भोंगड कारभार मोठा आरोप समोर आला आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गाव आजही पाणी टंचाईने त्रस्त असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गावाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा, स्वच्छतागृह आणि घरकुल योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे। पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावाजवळील विहिरीतून पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या खर्चातून पाईपलाईन टाकण्यात आली। त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत राहावा म्हणून सोलर प्लांटही उभारण्यात आला। मात्र प्रत्यक्षात ही संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय अवस्थेत पडून असून नळ आजही कोरडाच आहे। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, पण नागरिकांची तहान मात्र अजूनही भागलेली नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे हेच गाव माजी राज्यमंत्री आणि यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार यांचे जन्मस्थान आहे। त्यांच्या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ही बाब अधिक गंभीर ठरत आहे। वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि गावाला नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत। महाराष्ट्र 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।